नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे जॉब कार्ड नरेगा रोजगार हमी जॉब कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे। आता शासनाच्या पोर्टलवर फोटो असलेले नवीन डिजिटल जॉब कार्ड हे उपलब्ध झालेले आहेत। तर ते अशा प्रकारचे आहे। तुमच्या जॉब कार्डवर घरातील सर्व सदस्यांचे फोटो हे कसे पाहायचे, त्याचप्रमाणे ज्यांची ई-KYC पूर्ण झालेली आहे की नाही हे सुद्धा आपण त्यामध्ये चेक करू शकतात। त्याचप्रमाणे हे जे काही फोटो असलेले ओरिजिनल जॉब कार्ड आहे, हे जॉब कार्ड आपल्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून कशा प्रकारे डाउनलोड करायचे याची संपूर्ण डिटेल्स मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की जॉब कार्ड असेल, कारण की बहुतांश लाभार्थ्यांचे आता ही जी काही नवीन यादी आलेली आहे घरकुलाची, त्या यादीमध्ये बहुतांश लाभार्थ्यांचे नावे आहेत, परंतु त्यांचे अजूनही जॉब कार्ड हे तयार झालेले नाहीत किंवा जॉब कार्ड आहे परंतु त्यांची ई-KYC ही झालेली नाही। तर हे कसे चेक करायचे तर त्याची माहिती आपण मित्रांनो थोडक्यात बघूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मित्रांनो आपणास गुगलमध्ये टाईप करायचे आहे जॉब कार्ड महाराष्ट्र, त्यानंतर एंटर करायचे आहे। सेम प्रोसेस मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारे चेक करू शकता। त्यानंतर नरेगाची जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास इथून परत दुसऱ्या वेबसाईटला रिडायरेक्ट केले जाईल, तर ती म्हणजे VBG रामजी वेबसाईट। तर येथे आल्याच्यानंतर आपणास व्हिजिट VBG रामजी वेबसाईट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल। तर हे जे काही पेज आहे हे पेज आपणास खाली अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे आपणास डॅशबोर्डमध्ये नंबर 3चे जे काही ऑप्शन आहे MIS रिपोर्ट, तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा कोड आहे, जसे की येथे 35-21, तर 35-21 किती होतात तर 14, तर ते आपणास इथे टाकायचे आहे आणि व्हेरीफाय कोड याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर फायनान्शियल इयर 2026-27 दाखवेल। त्यानंतर स्टेट नेममध्ये आपले स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र निवडल्याच्यानंतर आपणास येथे बेनिफिशरी डिटेल्स, तर हा जो काही ॲरो दिसत आहे ॲरोवर येथे आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे खाली जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स, त्यानंतर नंबर 1चे जे काही ऑप्शन आहे कॅटेगरी वाईज हाऊसहोल्ड वर्कर्स, तर याच्यावर इथे आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यातून असताना तो जिल्हा आपणास यामध्ये सिलेक्ट करायचा आहे, जसे की एक्झाम्पल म्हणून मी इथे बीड हा जिल्हा इथे निवडतो। बीडवर क्लिक केल्याच्यानंतर आपणास आपला तालुका यामध्ये निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्यानंतर आपल्या गावाचे नाव याच्यामध्ये शोधायचे आहे आणि त्या गावाच्या नावावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर जॉब कार्ड धारकांची लिस्ट आपणास यामध्ये पाहायला मिळेल आपल्या गावातील, तर आपले नाव याच्यामध्ये आपणास शोधायचे आहे। त्यानंतर हा जो काही सुरुवातीलाच आपणास जॉब कार्ड नंबर हा दाखवला जातो, तर त्याच्यासमोर आपले नावसुद्धा दाखवले जाईल। तर आपणास काय करायचे आहे, आपला जो काही जॉब कार्ड आहे तर त्या जॉब कार्डवर इथे क्लिक करायचे आहे। जॉब कार्डवर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की जो काही जॉब कार्ड नंबर असेल तो आपणास इथे दाखवला जाईल, त्या लाभार्थीचे इथे नाव दाखवले जाईल। त्याचप्रमाणे इथे भाषासुद्धा आहे, इंग्लिश किंवा इथे मराठी, हिंदी, आपणास जी भाषा निवडायची आहे ती भाषा आपण यामध्ये निवडू शकतात। त्यानंतर हे पेज आपणास इथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। पेज खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेटसुद्धा दाखवेल, जसे की आपण इथे पाहू शकतात 1/1/2008 या तारखेला रजिस्ट्रेशन हे झालेले आहे या जॉब कार्डचे। तर यामध्ये इथे आपणास नावे दाखवली जातील या जॉब कार्डमध्ये कोणाकोणाची नावे आहेत। त्याचप्रमाणे इथे ई-KYC डनमध्ये आपण इथे यस पाहू शकतात, या लाभार्थीची ई-KYC ही पूर्ण झालेली आहे। त्यानंतर इथे बँकेचे नावसुद्धा दाखवले जाईल, आपल्या आधारला जी काही बँक लिंक असेल। त्याचप्रमाणे इथे फोटोसुद्धा त्या लाभार्थ्यांचे दाखवले जातील। तर ज्या लाभार्थ्यांची ई-KYC यामध्ये पूर्ण झालेली आहे तर ई-KYC डनमध्ये यस दाखवेल आणि त्या लाभार्थ्यांचे फोटो आपणास येथे दाखवले जातील। ज्या लाभार्थ्यांची ई-KYC यामध्ये झालेली नसेल तर आपणास येथे फोटोसुद्धा दाखवले जाणार नाही आणि ई-KYC मध्ये नो अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील। तर या फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे आपला फोटोसुद्धा पाहू शकता। तर मी येथे एक दुसरा जॉब कार्ड नंबर हा सिलेक्ट केलेला आहे, तर आपण येथे पाहू शकता येथे जॉब कार्ड नंबर हा दाखवला जात आहे आणि हेड ऑफ हाऊसहोल्ड, तर येथे फोटो हा दाखवला जात नाही, परंतु येथे डिलीटेड ऑन डेट
22/3/2015. तर हे जे काही जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड डिलीट झालेले आहे. तर यामध्ये बहुतांश लाभार्थ्यांचे जॉब कार्ड हे डिलीट झालेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांचे जॉब कार्ड हे डिलीट झालेले नाही, परंतु त्यांची ई-के-वाय-सी यामध्ये पूर्ण झालेली नाही. तर यामध्ये आपण पाहू शकतात की इथे ई-के-वाय-सी डनच्या खाली येथे नो दाखवले जात आहे आणि येथे फोटोमध्ये आपणास फोटोसुद्धा हा दाखवला जात नाही. तर अशा प्रकारे आपण आपले जॉब कार्ड हे डिलीट झालेले आहे की नाही, आपली ई-के-वाय-सी यामध्ये पूर्ण झालेली आहे की नाही, तर ते अशा प्रकारे सुद्धा चेक करू शकता. तर या जॉब कार्डची प्रिंट आपणास काढायची असेल तर कीबोर्डचे Ctrl+P हे बटन दाबून आपण त्याची प्रिंटसुद्धा काढू शकतात, किंवा ही प्रोसेस जर आपण आपल्या मोबाईलमध्ये करून पाहत असताल तर त्याचा एक आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. धन्यवाद.